मका आणि सोयाबीन या पिकांचे नोव्हेंबर महिन्यातले ट्रेंड काय आहे, बाजारभावाचे कसे राहतील याबद्दलचा व्हिडिओ आपण बघितला. तुम्हाला सगळ्यांना आवडला, अनेकांनी प्रतिक्रिया दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहे. अनेकांनी असं सांगितलं की आम्हाला तुरीचे पण बाजारभाव सांगा. या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायला हरकत नाही की आपण केवळ मका सोयाबीनच नव्हे, कापूस, तूर, हरभरा यांचे पण आपण बाजारभावाचं विश्लेषण करणार आहोत आणि शक्य झालं तर कधीतरी टोमॅटोचे पण विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये, ॲग्रो शिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे 8 नोव्हेंबर. सर्वात आधी आपण लातूरच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या पिकांचे काय ट्रेंड आहे बाजारभावाचे, कालचे बाजारभाव आपण अर्थात हे आहेत, त्यानुसार आजचे बाजारभाव कसे ते बदलतील किंवा कसे असतील ते तुम्हाला त्याचा अंदाज येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आज शनिवारपर्यंत सोयाबीन आणि मक्याचे बाजारभाव वाढले घटले कसे आहेत ते आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी माझ्यासमोर लातूरची माहिती आहे, ती आपण बघू. लातूर बाजारामध्ये काल दिनांक 7 नोव्हेंबर रोजी लाल तुरीला बाजारभाव होता सरासरी 7,000 रुपये प्रति क्विंटल, किमान 3700 आणि जास्तीत जास्त 7,111. पिवळ्या सोयाबीनला बाजारभाव होता 3,600 किमान, जास्तीत जास्त 4,741 आणि सरासरी होता 4,550. आता हे हमी भावापेक्षा कमी आहे. सोयाबीनचं थोडंसं महत्त्वाचं सांगतो. सरकारी खरेदी झाल्यानंतर सुरू झाल्यावर सोयाबीनचे बाजारभाव बदलणार आहे, थोडी वाढ होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनचा पेरा यंदाच्या खरीपात थोडा कमी आहे, फार नाही. तर किती त्याची आकडेवारी आपण मागच्या व्हिडिओत आहे ते सांगितलेली आहे. आता हे सगळं सोयाबीनचं झालंय. तुरीचे जे दर झाले, हरभऱ्याचे दर आहे तिथे 5,470, उडदाचे दर आहे 5,870, हे सरासरी आहे. आणि करडईचे दर आहेत 8,000. हे झालं लातूर बाजारातलं. आता आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मक्याचे बाजारभाव कसे आहेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत, आता ते वाढले की घटले ते तुमच्या लक्षात येईल. आंध्र प्रदेशमध्ये 2,221 वरनं आले 2,243, इथे 1% वाढ आहे. छत्तीसगडमध्ये 1,897 आलेत, इथे 10% घट आहे. हे बाजारभाव मी सांगतोय ते 8 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे आता आजपर्यंतचे हे आहेत. सगळ्या राज्याच्या सगळ्या बाजारभावांची सरासरी आहे. गुजरातमध्ये 2,000 सुरू आहे मक्याचे बाजारभाव, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4.7% वाढ आहे. कर्नाटकमध्ये 1,893, इथे घट आहे पण स्थिर आहे, म्हणजे घट 0.3% आहे. मध्य प्रदेशामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.3% वाढ आहे आणि आता मध्य प्रदेशचे जे मक्याचे बाजारभाव आहे ते साधारण 1,640 रुपये आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र 1.25% घट आहे. इथे 1,677 वरनं 1,652 किंवा 1,653 असे बाजारभाव आहेत. पण ही घट फार नाहीये, 5% खाली गेली तर समजायचं की भाव खूप घटलेले आहेत. दिल्लीमध्ये मक्याचे दर घटलेले आहेत, 2,200 रुपये झालेले आहेत, 17% घट आहे. मागच्या आठवड्यात होते ते साधारण 2,600 रुपये. राजस्थानमध्ये 1,716 वरनं 1,641 आले, 4%, 4.5% घट आहे. तमिळनाडूमध्ये मात्र मका 3,243 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, इथे 4% वाढ आहे. तेलंगणामध्ये 1,921 रुपयांची आताचे दर होते, ट्रेंड आहे आणि तो 3% घसरला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2,265 आहे, हा पण 2.25% घटलेला आहे. सगळ्या राज्यात, सगळ्या देशातल्या ॲव्हरेज मक्याचे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत घसरलेले आहेत, ते आता 2,058 आले. मक्याचे बाजारभाव वाढतील का किंवा कसे असतील हे आपण वेळोवेळी माहिती घेत राहू. तुमच्या काही सूचना असतील किंवा कुठल्या स्वरूपात व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही मला सांगालच. आता आपण सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे काय ट्रेंड आहे ते बघूया. 24 ते 31 ऑक्टोबर आणि पुन्हा आता 1 ते 8 बरोबर 24 ते 31 ऑक्टोबर आणि आता 1 ते 8 नोव्हेंबर अशा याच्यामधले हे ट्रेंड आहेत सोयाबीनचे. ते कसे बदलत आहेत, महाराष्ट्रामध्ये कसे आहेत ते तुमच्या लक्षात येईल शनिवारपर्यंतचे. आंध्र प्रदेशमध्ये 1.9% घट आहे, 3,669 दर आहेत, 3,739 वरनं. छत्तीसगडमध्ये 3,545 आहे, इथे 1.1% घट आहे, फार नाही आहेत. गुजरातमध्ये 4150 वरनं 4220 झालेत, इथे मात्र 1.7% वाढ आहे.
कर्नाटकमध्ये सुद्धा दिलासा दिलाय सोयाबीनच्या दरानं. 3994 वरनं 4198 म्हणजे जवळपास 4200 झाले आणि इथे 5% वाढ आहे. मध्य प्रदेशमध्ये किमतीचा दिलासा आहे. 4020 ही सरासरी होते, या आठवड्यात 4125 आहे, इथे 2.6 आहे. आणि आता महाराष्ट्रासाठी चांगली बातमी अशी आहे की 4% महाराष्ट्राचे बाजारभाव वाढलेत मागच्या आठवड्याच्या तुलनेत. 4017 होते, या आठवड्यात 4180 आहेत सरासरी. हे सगळ्या महाराष्ट्राची सरासरी. लातूरमध्ये 45-44 असे दर आहेत किलो मागे, तर इथे 4% वाढ आहे. हे थोडंसं दिलासादायक आहे. राजस्थानमध्ये 4331 आहे, साधारण 3% वाढ आहे. तेलंगणामध्ये 4344 आहे, इथे 4.7% वाढ आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये 4200 आहेत, इथे 0.1% वाढ आहे. फार काही वाढ घट नाहीये. सगळ्या भारताचा विचार करता यंदा या आठवड्यामध्ये 4009 वरनं 4097 किंवा 4100 जवळपास 100 रुपयांची वाढ आहे. सोयाबीनमध्ये वाढीचा ट्रेंड आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलंय, सरकारी खरेदी सुरू झाली सोयाबीनची तर ही वाढ आणखी होईल. आणि एकूणच खरीपाचं उत्पादन काय आहे यंदाचं त्याचा एक डिटेल आकडा राज्याचा आणि देशाचा हे मी तुम्हाला सांगेन. मक्याच्या संदर्भातही सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तुरीचे, कापसाचे याचे काही बाजारभाव तुम्हाला नक्की आणखी काय काय पाहिजे आहे ते मला सांगा, कारण यामध्ये या न्यूज चॅनलमध्ये आपण वेगवेगळी माहिती घेणार आहोत. कांद्याचं जसे आपण विश्लेषण करतो त्याच पद्धतीने पण माहिती देण्याचा प्रयत्न करू. जोडून राहा. जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. धन्यवाद.